नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे कालभैरव जयंती. तुम्हा सगळ्यांना कालभैरव जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवशी आपल्याला कालभैरव अष्टकाची सेवा ही नक्कीच करायची आहे, कारण की हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे की हे वाचल्याने आपल्या आयुष्यावरती खूप छान रिझल्ट अनुभवायला तुम्हाला मिळेल. पण हे स्तोत्र वाचण्याची जी वेळ असते ती संध्याकाळी 4 वाजेनंतर जर तुम्ही हे स्तोत्र वाचाल तर खूपच उत्तम राहणार आहे. सोबत आपल्याला कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन हा एक उपाय नक्कीच करायचा आहे. आजच्या दिवशी कालभैरवाचं मंदिर तुमच्या परिसरामध्ये कुठे असेल तर हा उपाय चुकवू नका. मंदिरामध्ये जाताना आपल्याला एक सोललेलं नारळ घ्यायचं आहे, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. कालभैरव अष्टक हे आपल्याला त्या नारळावरती बोलायचं आहे. कालभैरव अष्टक ते नारळ आणि सिक्का आपल्याला हातामध्ये घेऊन कालभैरव अष्टकांचं वाचन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपली काही अडचण असेल, समस्या असेल ती कालभैरव देवांना सांगायची आहे आणि हे नारळ आपल्याला देवाजवळ ठेवून त्यावरचा जो 1 रुपयाचं नाणं आहे ते उचलून आपल्याला घरी आणायचं आहे आणि आपल्या घरातील जी तुळशीची कुंडी असते त्याच्यावरती ते खोलवर आपल्याला दाबायचं आहे. पहिल्या दिवशी तुम्ही 11 वेळा कालभैरव अष्टकाचं वाचन नक्कीच करा. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही 1 वेळा वाचलं तरी उत्तम राहणार आहे. याने काय होणार आहे की जो काही वैरीभाव असतो, भावबंदकी असते, आपलं जुनं येणं बाकी असतं, आर्थिक व्यवहारामध्ये नुकसान होत असतं, व्यवसायामध्ये स्पर्धक असतात, बॉसगिरी असते, पार्टनर धोका देत असतात, तर हे सर्व या त्रासातून या स्तोत्राने मुक्त होत असतं. सोबतच तुम्हाला नवग्रहांचा अशुभ परिणामसुद्धा शुभ ह्या एका कालभैरव अष्टकाने होणार आहे. तर ही सेवा अजिबात चुकवू नका. आजपासून तुम्ही रोजच्या रोज 1 वेळा कालभैरव अष्टकाचं स्तोत्र हे नक्कीच वाचा आणि अनुभव घ्या. झालेली माहिती स्वामींच्या चरणी रुजू करते. धन्यवाद. पुन्हा भेटेल अशाच एका नव्या माहितीसोबत आणि छान छान उपायांसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.